नाहीत असं नाहीये की कोणाच्या बाजूने ते निर्णय देतील, निश्चितच नाहीये. संध्याकाळ झालेली आहे आणि आपण दिवसभर या पंचांनी चोख भूमिका निभावलेली आहे. मी स्वतः खेळलो, 3 मॅचेस खेळलो, त्यावेळेस सुद्धा अचूक निर्णय त्या ठिकाणी दिले पंचांनी, त्यामुळे त्यांचं सुद्धा मी या ठिकाणी धन्यवाद देतो. तर पुढील चेंडू पुन्हा एकदा संग्राम. या ठिकाणी फुलटॉस चेंडू, त्याचा पुरेपूर समाचार घेतला, चेंडू त्याचा सरळ दी फाईन लेगच्या दिशेने, स्क्वेअर लेगच्या दिशेने खणखणीत षटकार. नक्कीच हा जो फटका आला पवनच्या बॅट मधून, किती 6 धावा किती महत्वाच्या असतील, कारण पहिले एकच षटक आहे आणि यामध्ये 6 धावा जर मिळतायत तर नक्कीच आपण की पारड जड आहे. 8 धाव संख्या, याच्यामध्ये डिस्कशन करणं आता मला वाटते उचित ठरणार नाही, कारण वेळ बघा, आपल्याला वेळ खूप कमी आहे. एक सेकंड इनिंग आहे आणि आपल्याला माहिती आहे फलंदाजी आपल्याला स्वतःला करायची आहे. फलंदाजांना अडथळा येईल, अंधाराचा फायदा समोरच्या संघाला नक्कीच मिळेल याचं भान ठेवायचं आहे. तर त्याच्यामुळे टीम मीटिंग न करता आणि मला वाटते फलंदाज सुद्धा जास्त वेळ न घेता चेंडू हातात सोपवायचा गोलंदाजाच्या. आतापर्यंत चांगली खेळाडूवृत्ती इथे पाहायला मिळाली, कुठल्याही क्षेत्ररक्षकाकडून, खेळाडूकडून, फलंदाजाकडून कुठले वादविवाद पाहायला मिळाले नाही. हा आता बाकी स्टेप आउट झाला, फॉरवर्डला गेला फलंदाज आणि बघतो आपण बघता बघता चेंडू सरतोय मागे आणि चेंडू येतो सरळ लॉंगॉनच्या दिशेला, चौकार. 4च्या मदतीने बघतोय आपण पुन्हा एकदा धावसंख्येमध्ये भर होते, धावसंख्या जाऊन पोहोचली 12. YouTube लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा इथे संपन्न होते आणि मी खूप आयोजकांचा आभार व्यक्त करतो, कारण आमच्याकडचे काशीद मुरुड तालुक्यातले बरेचसे आमच्याकडचे जे खेळाडू आहेत ही लीग या YouTube लाईव्हच्या माध्यमातून पाहत असतात, त्यांना सुद्धा ही स्पर्धा पाहायला मिळते. हा काय आपण बघतोय या ठिकाणी पुन्हा एकदा जबरदस्त हल्ला, संग्राम डाकरेला पाकी आपण बघतोय इथे षटकारांचा आपण बघतोय या ठिकाणी. नक्कीच षटकाराच्या मदतीने धावसंख्येत 6 ने पुन्हा एकदा भर पडली. या ठिकाणी आपण बघतोय पूर्णपणे संग्राम डाकरे गोलंदाजी जी टाकली जाते आणि पडली जाते अतिशय महागडी. पुरेशी याची धावसंख्या नक्कीच या ठिकाणी उभी आहे. धावसंख्या 18, शेवटचा एक चेंडू बाकी. हा जबरदस्त प्रहार आणि हा 6 धावा बघा, काय महत्वाच्या धावा येत आहेत. 18 आणि 6 24 धावा, 25 धावांचं लक्ष ठेवलंय. तर मी विनंती करेन क्षेत्ररक्षक आता जे जातील वंजोळी संघ रत्नागिरी, आपण त्वरित क्षेत्ररक्षण ताबा घ्या, समोरच्या संघाला अन्याय करू नका, कारण त्यांना सुद्धा फलंदाजी करायची आहे. आपण थोडा सुद्धा आपण बघतो इथे खेळाडू दाखवा, असं नाही की अंधार होत आणि त्याचा फायदा आपण घेऊ आणि समोरच्या संघाला. पवनने वैयक्तिक 22 धावा ठोकल्या, काय धाव आपण बघतो या ठिकाणी फलंदाजी केली. हा जबरदस्त 3 षटकार आणि 1 चौकाराच्या मदतीने 22 धावा जमवल्या आणि महत्वाच्या फायनलच्या मॅचला धावा मिळाल्या. नक्कीच एक रेकॉर्ड केला आणि मगाशी आपण बघितलं आधीची मॅच झाली त्यामध्ये 6 चेंडूवर 6 षटकार आले. खरोखर आपण बघतो या ठिकाणी खूप चांगले खेळाडू वांजोळी रत्नागिरी संघामध्ये आपल्याला पाहायला मिळाले आणि त्यांच्याकडून चांगल्या प्रकारे वेल परफॉर्मन्स झालं. तर असेच समाज आपल्या समाजामध्ये सगळे खेळाडू उभारते सितारे या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. चला फास्ट सामना फास्ट घ्यायचा आहे, पंच अजिबात उशीर करू नका. आता फलंदाज या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. नक्कीच फलंदाज नक्कीच आपण नक्कीच मैदानात यायचं आहे, लवकरात लवकर यायचं आहे, कारण आपल्याला उशीर होणार आहे. मॅच आहे सांगता येत नाहीये. 6 चेंडूत 25 धावा जरी असल्या, गोलंदाज या ठिकाणी बघूया कोण येतोय. गोलंदाज भावेश गोलंदाजी करतोय. आता भावेशला बाकी काम आपलं चोखरित्या निभावावं लागेल, कारण आणि फलंदाज या ठिकाणी संग्राम डाकरे आणि मला वाटते त्याच्या सोबत गणेश चांगल्या प्रकारे गोल फलंदाजी केली. आधीच्या 2-3 सामन्यामध्ये संग्राम डाकरेची आज बॅट चालली नाही. 6 चेंडूत 25 धावा. चला फलंदाज थोडं त्वरित घ्या, तुम्हालाच उशीर होतोय, अंधार पडलाय. गणेश तर बघा 6 चेंडूत 25 धावा, मला वाटतं स्ट्राईक गणेश करेल कदाचित, कारण का इथे ॲडव्हान्टेज तुम्ही बघितला ना, सकाळपासून मॅच आपण खेळतोय पाहतोय, ॲडव्हान्टेज जास्त रायटी बॅट्समनला होता आणि चांगल्या प्रकारे फलंदाजी झाली रायटी बॅट्समन कडून. असं नाही की डावखोरी फलंदाज खेळले नाहीत, चांगल्या प्रकारे त्यांच्याकडे सुद्धा फलंदाजी झाली, पण या ठिकाणी विकेट पाहता आणि मैदान पाहताना रायटी बॅट्समनला खूप ॲडव्हान्टेज आहे. 6 चेंडूत 25 धावा. चला अंतिम टप्प्यात येऊन पोहोचलेली ही स्पर्धा JSS प्रीमियर लीग सीझन 4 शेवटची इनिंग. 6 चेंडूत 25 धावा मारलाय, चेंडू येतोय आपण बघतो मिड विकेटच्या दिशेने, पण थांबलंय, रोखवलंय, रोखून ठेवलंय, कारण संग्रामला सुद्धा माहीत आहे धाव आपण बघितली घेतली नाही, कारण 1 धावा संग्रामच्या बॅटमधून धावा आल्या नाहीत, परंतु जो समोरचा जो फलंदाज आहे गणेश
याच्याकडून नक्कीच धावा आल्या, त्याच्यामुळे विश्वास पूर्ण ठेवलेला आहे, विश्वास टाकलेला आहे. 5 चेंडू 25 धावा षटकार येणं गरजेचे आहेत. आला, मला वाटतं हा चेंडू जातोय, झालोय हातामध्ये, झेल टिपला. या ठिकाणी आपण बघतो आता बाकी जो फलंदाज येईल, नवीन फलंदाज, त्याला बाकी आपलं काम जर आपल्या संघाला जिंकून द्यायचं असेल, ही जी लढत आहे फायनलची, पहिला नंबरचा पहिला क्रमांक जर आपल्या नावावर जर कोरायचा असेल तर 4 चेंडू 4 6 पाहिजे. आणि असं बघितलं आपण झालेलं आहे. मॅक्सवेल जो नाव आहे आपण बघितलं, त्या खेळाडूने चांगल्या प्रकारे फलंदाजी केली. हां, गणेश बाद झाला. 4 चेंडूचा फक्त आपण बघतो इथे सामना उरलेला, फक्त खेळ उरलेला आहे. आणि याच्यामध्ये फलंदाजाला काय होते बघा, चमत्कार घडते की काय. फलंदाज आलाय रुपेश, मला वाटते खेतल आहे, सुहास खेतल, चांगला फलंदाज आहे. 4 चेंडू 24 धावा. वाईट येतोय, मला वाटते इथे होई नाही चाललंय, पंचांनी वाईट घोषित केलंय. एकच धाव मिळते, एकच फक्त धाव झालेली आहे. आता जिंकण्यासाठी 4 चेंडू 24 धावा. 4 चेंडू आणि 24 धावा, 4 छक्के, 4 सिक्सर या मैदानात. आणि मैदान असं आहे ना की फलंदाज या ठिकाणी षटकार मारू शकतो. या ठिकाणी आपण बघतो नाही, चेंडू खाली राहिला, दबाव आहे फलंदाजांवर, साफ सपशेल दिसतोय. आणि इथे आपण बघतोय एक चेंडू आणि ह्या चेंडूवर फक्त 1 धाव आणि चेंडू राहिलेले फक्त 3 आणि धाव संख्या म्हणजे जिंकण्यासाठी 23 धावा. त्याच्यामुळे फक्त गोलंदाजाला आपलं काम करायचं आहे. षटकार गेले तरी चालतील, 3 चेंडूवर 18 धावा येतील आणि आपण 7 धावांनी जिंकणार आहोत, पराभूत करणार आहोत समोरच्या संघाला. त्याच्यामुळे निष्काळजीपणा गोलंदाजांनी करू नये. या ठिकाणी डावखोरे फलंदाज संग्राम चेंडू धुडकावतोय. आता फक्त औपचारिकता उरलेली आहे, औपचारिकता उरलेली आहे. 2 चेंडूचा खेळ फक्त बाकी आहे आणि जिंकण्यासाठी 22 धावा. जर तरला इथे महत्व नाहीये, पहिली गोष्ट एकच धाव आली. जर तरला महत्व नाहीये, नो पडला त्याला षटकार आला तर काय होऊ शकतो, पुन्हा एकदा नो टाकला षटकार आला तर काय होऊ शकतो. पण असा काय गोलंदाज बेफिकीर राहणार नाही, नक्कीच आपली गोलंदाजी चांगल्या प्रकारे करतोय. आलाय चेंडू पुन्हा एकदा, अंधाराचा थोडा फायदा मिळतोय गोलंदाजाला. शेवटचा 1 चेंडू येणं बाकी आणि नक्कीच 2024चा या ठिकाणी जे नाव कोरलं जाणार आहे, इनक्रेडिबल वांझोळे रत्नागिरी संघ इथे विजयी होतोय. इनक्रेडिबल वांझोळे रत्नागिरी संघ षटकाराला. आणि या ठिकाणी पराभूत व्हावं लागते संग्राम डाकरेच्या टीमला, म्हणजेच देवरुख हिटर्स. आणि आपण इथे पाहिलं आपल्या सगळ्यांच्या साक्षीने ही स्पर्धा संपन्न झाली. आणि या ठिकाणी आपण फक्त स्पर्धेचा निकाल काय लागला, पहिल्या क्रमांकाचा मानकरी ठरतोय. या ठिकाणी पुन्हा एकदा पंधेरेची टीम इथे वांझोळी रत्नागिरी संघ पहिला नंबरचा मानकरी ठरलेला आहे आणि दुसरा क्रमांक इथे आपण देवरुख स्ट्रायकर्स हिटर्स या संघाला